आपला जनरल फॉर्म्युला काय आहे गॅमाचा? गॅमाचा जनरल फॉर्म्युला आहे 0 to ∞ t to the power n-1 e to the power -t dt. ह्या फॉर्म मध्ये जर हा जो व्हर्टिकल लाईन आणि हॉरिझॉन्टल लाईन आहे जी रूट सारखी दिसते त्याला म्हणतात गॅमा. सो गॅमा एन हे असतं आन्सर. सो आपल्याला ईचे पॉवर जो असेल त्याला काय करायचंय, टी कन्सिडर करायचंय फर्स्ट स्टेप. सो x³ इज इक्वल टू काय होणार, टी कन्सिडर करणार आपण. सो x इज इक्वल टू हे होणार टी चा पॉवर 1/3. हा जो 3 आहे तो ज्यावेळेस साइड चेंज करतो त्यावेळेस तो रिसिप्रोकल होतो, तो होतो 1/3. इथे जर 2 असतं तिथे झालं असतं 1/2, इथे जर 5 असतं तिथे झालं असतं 1/5. समजलं का? हा जो 3 आहे ज्यावेळेस पॉवर ज्यावेळेस साइड चेंज करतो त्यावेळेस तो 1/3 होतो. आता नेक्स्ट स्टेपला डिफरन्शिएट करायचंय. सो डेरिव्हेटिव्ह काढल्यावर काय आन्सर येईल इथं, dx इज इक्वल टू, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, हा येईल 1/3 पॉवर आधी लिहायचा टी आणि पॉवर मधनं एक कमी करायचा 1/3 -1 dt. सो dx काय येणार बघ, 1/3 टी चा पॉवर -2/3. हे कॅल्सी मध्ये करू शकतात तुम्ही, 1/3 -1. सो हा झाला तुमचा dx ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला त्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मेन इक्वेशन मध्ये पुट करायच्या. सो आय इज इक्वल टू 0 to ∞ √x. अंडर रूट म्हणजे √x ला आपण कसं लिहू शकतो, x चा पॉवर 1/2 लिहू शकतो का? असं पण लिहू शकतो. ते x ची व्हॅल्यू आहे, टी चा पॉवर 1/3 हा झाली x ची व्हॅल्यू आणि त्याचा पॉवर किती 1/2. हा 1/2 कुठून आलाय, हा 1/2 आलेला आहे अंडर रूटचा. आणि x ची व्हॅल्यू आहे, हे इथे सेकंड स्टेप बघा, x ची व्हॅल्यू आहे 1/3, टी चा पॉवर 1/3 अँड इंटू ई. आता x³ म्हणजे किती आहे, x³ म्हणजे t आहे, येणार -t अँड dx म्हणजे 1/3 टी चा पॉवर -2/3 dt. ही स्टेप समजून घ्या. काय केलं आपण, मेन जे इक्वेशन आहे त्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकल्यात. एक्स च्या जागेवर टाकलं t/3, जो बॉक्स केलाय ती व्हॅल्यू, ही व्हॅल्यू टाकली आपण x ची व्हॅल्यू. अँड अंडर रूट म्हणजेच त्याला आपण पॉवरला 1/2 सुद्धा लिहू शकतो. आता नेक्स्ट स्टेपला काय येणार, हे काय ब्रॅकेट टाक की कॅल्सी मध्ये, 1/3 -1. तो आता आय इज इक्वल टू, हा 1/3 मी बाहेर काढतो, इंटिग्रेशन 0 to ∞. आता पॉवरची काय होईल, मल्टिप्लिकेशन होईल इथं, 1/3 इंटू 1/2 तर किती होईल, तो टी चा पॉवर तो होईल 1/6. त्यानंतर इंटू इथला जो टी आहे हा मी याच्या शेजारी लिहितो, टी चा पॉवर -2/3 अँड रिमेनिंग मग e टू द पॉवर -t dt. काय केलं इथं, हा जो पॉवर आहे 1/3 अँड 1/2, ह्या पॉवरची काय झाली, मल्टिप्लिकेशन झाली. 1/3 इंटू 1/2 तो होतो 1/6. त्यानंतर इथला जो टी आहे तो टीच्या शेजारी लिहिला, 1/3 ऑलरेडी बाहेर काढलेला आहे अँड e टू द पॉवर -t ऍज इट इज दिलाय. आपल्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय आन्सर येईल, 1/3 0 to ∞. आता दोघांचा बेस सेम आहे, पॉवरची काय होईल, सबट्रॅक्शन होईल, 1/6 -2/3. तर ते किती येईल बरं, 1/6 -2/3. सो -1/2 येईल. कॅल्सी मध्ये करून बघा, 1/6 -2/3 इंटू e टू द पॉवर -t dt. तर हा झाला आपला गॅमाचा जनरल फॉर्म्युला. हे बघा इथे आणि इथे सेम आहे का? आता जो -1/2 आहे टीचा पॉवर, ती कशाची व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू आहे n-1 ची. सो n-1 म्हणजेच किती आहे आपला, -1/2. सो n ची व्हॅल्यू किती येईल, -1/2 + 1 म्हणजे n इज इक्वल टू किती येणार, 1/2. सो n ची व्हॅल्यू आली आपली 1/2. सो आता नेक्स्ट स्टेपला काय येईल,
याचं जे पूर्ण आन्सर आहे, याचं पूर्ण आन्सर गॅमा एन असतं, बरोबर. सो आता इथे लिहिणार आपण 1/3 गॅमा एन, 1/3 गॅमा एन. आणि एन ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती? एन ची व्हॅल्यू, एन ची व्हॅल्यू आहे 1/2. आताच आपण फाइंड आउट केली, ती व्हॅल्यू पुट करा, तर तुम्हाला आन्सर भेटेल आय इज इक्वल टू 1/3 गॅमा 1/2. आणि गॅमा 1/2 चा आन्सर काय असतं? √π डिवाइड बाय 3. हे झालं तुमचं सोल्युशन. सो गॅमाचा तुम्हाला जनरल फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर ईचा जो पॉवर असेल त्याला आपल्याला कन्सिडर करायचं आहे टी, आणि पुढे मग सिम्प्लिफाय करायचं. एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी कन्सिडर करणार. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हे होईल टी बाय एच स्क्वेअर. आणि मग एक्स इज इक्वल टू होईल स्क्वेअर रूट केल्यावर टीचा पॉवर 1/2 होईल आणि डिवाइड बाय एच राहील असली टीचा पॉवर 1/2 डिवाइड बाय एच. सो आता मला सांगा डीएक्स काय येईल? डीएक्स इज इक्वल टू 1/h आधी कॉन्स्टंट बाहेर काढला, टीचा पॉवर 1/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1/2 टीचा पॉवर 1/2 मायनस 1 dt. सो काय आन्सर होईल? 1/2 इंटू एच. काय सांगायचं? डीएक्स याचा डेरिव्हेटिव्ह काढ ना. 1/h कॉमन काढला, हा जो एच आहे 1/h तो कॉमन काढला. टीचा पॉवर 1/2 चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 टीचा पॉवर 1/2 मायनस 1. डेरिव्हेटिव्हचा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेव. काय तो? तो आहे एन टी एन मायनस 1. हा फॉर्म्युला पाठ करून ठेव डेरिव्हेटिव्हचा. हो, 1/3 टीचा पॉवर 1/3 मायनस, हा फॉर्म्युला लक्षात ठेव. या फॉर्म्युल्यानुसार एन ला जो काही असेल तो यांच्या जागेवर लिहायचं फक्त. सो तिथे येईल टीचा पॉवर मायनस 1/2 dt. सो हा झाला आपला डीएक्स ची व्हॅल्यू. आता सगळ्या व्हॅल्यू पुट करा मेन इक्वेशन मध्ये. तर काय येईल? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी ईचा पॉवर इथे डायरेक्टली लिहायचं मायनस टी. त्यानंतर डीएक्स च्या ऐवजी काय येणार 1/2h टीचा पॉवर मायनस 1/2 dt. टीचा पॉवर मायनस 1/2 dt. नेक्स्ट स्टेपला 1/2h बाहेर काढा, 0 टू इन्फिनिटी. आतमध्ये काय राहील? ईचा पॉवर मायनस टी इंटू टीचा पॉवर मायनस 1/2 dt. सो हे झालं आपलं जनरल इक्वेशन कशाचं? गॅमाचं. सो यानुसार एन ची व्हॅल्यू किती येणार? एन मायनस 1 हा जो पॉवर आहे तो काय असतो? टीचा पॉवर काय असतो? एन मायनस 1 असतो. सो एन मायनस 1 इज इक्वल टू मायनस 1/2. सो एन इज इक्वल टू किती येणार? मायनस 1/2 प्लस 1, म्हणजेच एन ची व्हॅल्यू आली 1/2. अँड आता आपला जनरल फॉर्म्युला जो आहे गॅमा एन असतो आन्सर पूर्ण. तर हा होईल आय इज इक्वल टू 1/2h गॅमा एन, म्हणजेच 1/2h गॅमा 1/2. आणि गॅमा 1/2 चा आन्सर असतं √π डिवाइड बाय 2h. हे झालं आन्सर. √π डिवाइड बाय 2h. सो आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मेन इक्वेशन मध्ये टाकायचे. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी. हा जो तू लिहिला आहे एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर, त्याला तो काय कन्सिडर केलेला आहे? टी कन्सिडर केलेला आहे, बरोबर का? सो त्याच्या जागेवर मी टी लिहिला. ओके. त्यानंतर डीएक्स आहे, तो डीएक्स ची व्हॅल्यू काय? डीएक्स ची व्हॅल्यू आहे 1/2h टीचा पॉवर मायनस 1/2. ते मी ऍज इट इज लिहिला डीएक्स च्या ऐवजी 1/2h टीचा पॉवर मायनस 1/2. ओके. त्यानंतर 1/2h जो आहे तो बाहेर काढला कॉमन 1/2h. अँड रिमेनिंग ऍज इट इज आहे तसं लिहिली टू द पॉवर मायनस टी ऍज इट इज लिहिला.
टीचा पॉवर -1/2 तो पण ऍज इट इज लिहिला. आता जो काही टीचा पॉवर असेल तो असतो आपला n-1. तो काय असतो n-1. सो n-1 इज इक्वल टू त्याला -1/2. हा जो -1 आहे तो राईट साईडला गेलो +1 झाला. अँड 1 -1/2 तर हा होतो 1/2. सो n ची व्हॅल्यू तुझी 1/2 आणि गॅमा 1/2 असतो √π. बाकी ऍज इट इज. हा जो पूर्ण आहे ना, या पूर्णचा आन्सर किती असतं? हा गॅमा फंक्शन, याचं आन्सर असतं गॅमा n. सो फर्स्ट स्टेप काय येणार? सो 2x² इज इक्वल टू टी कन्सिडर करणार आपण. सो आता हा 2 इकडे घेऊन जा. सो x² इज इक्वल टू t/2 होईल हा. आता डेरिव्हेटिव्ह करा, तर डेरिव्हेटिव्ह केलं काय होईल? हे होईल 2x dx इज इक्वल टू dt/2. अँड हा 2 पण इकडे टाकलं तर काय होईल? x dx इज इक्वल टू dt/4. आता इथे x मुद्दा म्हणून ठेवला मी, कारण की आपल्याला x⁻⁹ आहे ना. किती? x² चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? हा, मग तोच आहे ना 2x dx येतो. ज्यावेळेस आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढतो ना, त्यावेळेस 2x dx येतं. म्हणजे टीचा डिटेल लिहिला आपण. हो. सो आता आपलं जे मेन इक्वेशन आहे, मेन इक्वेशन काय आहे? आता याला मी स्प्लिट करतोय. स्प्लिट कसं? म्हणजे x⁻⁹ जर 9 असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो का, x⁻8 इंटू x, तसं लिहू शकतो आपण. तुम्ही तसं लिहितो x⁻8 इंटू x इंटू e⁻−2x² dx. सो आता काय करायचं आपल्याला? x dx जो आहे त्याच्याऐवजी आपण काय पुट करू शकतो? dt/4. x dx जो आहे त्याच्याऐवजी काय पुट करणार मी? हा dt/4. बाकी x⁻8 आहे. सो x² ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडं? x² ची व्हॅल्यू किती आहे? ही आहे का? t/2. अँड x⁻8 आहे त्याला आपण असं लिहू शकतो का? x² चा 4th पॉवर. तर लिहू शकतो असं पण. सो आता मी काय करतो मग? 0 टू इन्फिनिटी x⁻8 म्हणजे काय? x² चा पॉवर 4. सो x² ची व्हॅल्यू काय माझी? t/2. सो इथे लिहितो मी t/2. हे डायरेक्ट समजणार नाही वाटते. चला एक स्टेप आणखीन वाढूयात आपण. x⁻8 ला मी लिहिलं x² चा पॉवर 4th इंटू x इंटू e⁻−2x² dx. हे ऍज इट इज इक्वेशन लिहिलंय. ठीक आहे. आता काही इक्वेशन आपलं बघा. I इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी x² म्हणजे किती आहे? t/2 आहे का? हा, त्याचा पॉवर किती? x² चा 4th पॉवर, तर हा झाला 4 इंटू x dx च्या ऐवजी काय लिहिणार आपण? dt/4. तर ते लास्टला लिहूया तिथं dt/4. अँड e⁻2x² ची व्हॅल्यू किती टाकली आपण सुरुवातीलाच? 2x² म्हणजे काय घेतलंय? t घेतलेलं आहे. तर असं इक्वेशन होईल का? हे समजलंय का सांगा मला? पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. x² म्हणजे t/2 होता, तो x² च्या जागेवर t/2 टाकला मी, त्याचा पॉवर 4. x dx म्हणजे आपण घेतलेला आहे dt/4. हा dt/4 इथे पुट केला. आणि e⁻−2x², म्हणजे घेतलेले आपण t, म्हणून तो झाला e⁻−t. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं? हा जो 4 आहे त्याला बाहेर काढतो मी, हा झाला 1/4. ओके. 0 टू इन्फिनिटी. त्याला सेपरेट सेपरेट करूया. t चा पॉवर 4 सेपरेट डिवाइड बाय 2 चा पॉवर 4 सेपरेट इंटू e⁻−t dt. अँड आता
हा 2 चा पॉवर 4 पण बाहेर घेऊयात. सो 1/4 इंटू 1/2 चा पॉवर 4 0 to ∞. आतमध्ये राहील काय फक्त t⁴ e⁻⁻t dt. आता हा जो पार्ट आहे, हा हा कशाचा पार्ट आहे? हा गॅमा फंक्शनचा जनरल फॉर्म्युला झाला ना, बरोबर का? काय फॉर्म्युला गॅमाचा, काय फॉर्म्युला आहे सांगा? गॅमाचा फॉर्म्युला सांगा काय आहे? जमतोय का नाही कोणाला? गौरी, गॅमाचा फॉर्म्युला काय? 0 to ∞t⁻n e⁻ त्याचा आन्सर काय असतं? हा झालं गॅमा फंक्शन गॅमा एन. हा आहे गॅमाचा फॉर्म्युला. सो त्याच फॉर्म्युल्यासारखा आहे ना, 0 to ∞ आहे, टी आहे, e⁻टी आहे, dt आहे. तर तिथं फोर म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे? एनची आहे का n-1 ची? कम्पेअर करा याला, याला आणि याला कम्पेअर करा. इथे n-1 आहे. हा, सो n-1 ची व्हॅल्यू आहे 4. सो n ची व्हॅल्यू किती येईल मग? 4 + 1 दॅट इज 5. सो याचं जे पूर्ण आन्सर आहे, याचा आन्सर किती असतं? गॅमा एन, हे बघा इथं लिहिलंय. सो गॅमा एन म्हणजे तुमचा आन्सर काय येईल आता? 1/4 इंटू 2 चा पॉवर 4 किती असतो? तो असतो 16 आणि गॅमा एन. सो आता तुमचं फायनल आन्सर येते बघा. गॅमा एन म्हणजेच आता हा होईल 1/4 इंटू 1/16 असंच ठेवा, इंटू गॅमा एन म्हणजेच गॅमा 5. सो गॅमा 5 ला कसं लिहिणार आपण? 4 फॅक्टोरियल लिहिणार आपण. 1 इंटू 1 1च होईल. 4 फॅक्टोरियल/4 इंटू 16 हे कॅल्सी मध्ये टाका आणि फ्रॅक्शन मध्ये काढा. फ्रॅक्शन मध्ये नाही, आपलं काय म्हणतात त्याला, हा फ्रॅक्शन मध्ये बघा किती येते. 4 4 कट होईल. ठीक आहे सांगतो. 4 4 कट होईल. 3/8 येईल. सो आयचं आन्सर आलं 3/8. ठीक आहे, तर पुन्हा एकदा फर्स्ट पासून एक्सप्लेन करतोय, प्रॉपर बघा. ईचा जो पॉवर होता त्याला आपण टी कन्सिडर केला. त्यानंतर हा टू राईटला टाकला, तो झाला x²टी/2. याचा डेरिव्हेटिव्ह काढला 2x dx=dt/2. सो हा 2 पण राईटला घेतला, तर मल्टिप्लाय झाला 2शी. सो dt/4 झाला. त्यानंतर आपलं जे इक्वेशन होतं x⁻⁹ ला, त्याला मी स्प्लिट केलं x⁻8 इंटू x मध्ये. नंतर मग का स्प्लिट केलं? कारण की इथे x dx च्या ऐवजी आपण डायरेक्टली dt/4 टाकू शकतो. सो इथे x dx आहे, क्रिएट केला आपण. नंतर x⁻8 ला x² चा 4th पॉवर लिहिलं. अँड मग x² ची व्हॅल्यू पुट केली t/2, त्याचा पॉवर 4. e⁻−2x² च्या ऐवजी काय येणार? e⁻−t येणार, कारण की आपण t सुरुवातीला कन्सिडर केलेलं आहे. आणि dx च्या ऐवजी आलं dt/4. सो आता हा जो 4 आहे तो बाहेर काढला, सेपरेट सेपरेट केले, t⁻4 आणि 2⁻4 e⁻−t dt. मग 1/4 बाहेर होता, आणखीन 1/2 चा पॉवर 4 पण बाहेर काढला. आतमध्ये राहिला t⁻4 e⁻−t dt. हे आहे तुमचं गॅमाचं जनरल फॉर्म. सो हा जो 4 आहे, टीचा जो पॉवर असतो तो असतो n-1. तिथनं तुम्हाला n ची व्हॅल्यू भेटली 5. ही स्टेप काय वाच बरं एकदा. t/2 चा पॉवर 4 ते ना, दोघांचा पण पॉवर 4 ते. असं मग टीचा पॉवर 4 सेपरेट आणि 2 चा पॉवर 4 सेपरेट. आणि पुढे मग सिम्प्लिफाय केलं जस्ट. यांची व्हॅल्यू 5 होती, गॅमा 5 लिहिला. गॅमा 5 म्हणजे 4 फॅक्टोरियल, आणि 4 फॅक्टोरियल आपण 4/4 इंटू 60 केलं, तर आन्सर येतं 3/8. 4 फॅक्टोरियल म्हणजे काय असतो? 4 × 3 × 2 × 1 याला म्हणतात 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 इंटू 16. सो हा 4 4 कट होतो. त्यानंतर हा 2 ने इथं डिवाइड करायचा 8 येतो, मग 3/8 आन्सर येतो. सो काय येणार आहे? 2x² = t कन्सिडर करणार आपण. तो वापस x² = t/2.
आता डेरिव्हेटिव्ह करणार 2x dx इज इक्वल टू dt/2. सो x dx इज इक्वल टू घेणार आपण dt/4. सो आता व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन आधी प्रॉपर लिहायचंय स्प्लिट करून. तर ते कसं लिहिणार आपण? I इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी x टू द पॉवर 7 ला आपण x टू द पॉवर 6 इंटू एक्स लिहूयात, मायनस 2x² dx. सो आता याला आपण कसं लिहूयात? x टू द पॉवर 6 म्हणजेच काय? एक्स स्क्वेअरचा थर्ड पॉवर आहे, इंटू एक्स इंटू e टू द पॉवर मायनस 2x² dx. आता सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या. तर काय होईल सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यावर? I इज इक्वल टू एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आहे t/2, त्याचा पॉवर येईल थर्ड, इंटू e टू द पॉवर येईल मायनस टी, अँड इंटू dx ची ऐवजी येईल x dx ची ऐवजी dt/4. सो लास्ट एक्झाम्पल सारखंच, म्हणजे इंटिग्रेशन राहील आपलं 0 टू इन्फिनिटी. सो I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 1/4 कॉमन काढा, 0 गॅमाचा. स्वतः इथपर्यंत आलेत का सगळे? बोल. x6 आहे ना, x टू द पॉवर 6 ला तू असं लिहू शकतो का? मॉडिफाईड करून एक्स स्क्वेअरचा क्यूब लिहू शकतो. या पॉवरची मल्टिप्लिकेशनच असते. 2 × 3 किती होईल? 6. याला तू असं पण लिहू शकतो, एक्स स्क्वेअरचा क्यूब. मागच्या वेळेस एक्स टू द पॉवर 8 होतं, म्हणून आपण काय लिहिलं? एक्स स्क्वेअरचा फोर्थ पॉवर लिहिला होता. एक्स टू द पॉवर जर 10 आलं, हो, मग एक्स स्क्वेअरच्या जागेवर t/2 पुट केलं. तर आता 1/4 हा कॉमन काढला, टी चा पॉवर 3 आला इथे, 2 चा पॉवर पण 3 आला, इंटू e टू द पॉवर मायनस टी इंटू dt. स्वतः हे झालं तुमचं 1/. हम्म. मग 2x² ऐवजी काय लिहिणार तू? 2x² ऐवजी टी टाकणार ना. पहिली स्टेप बघ काय. आपण ज्यावेळेस शिफ्ट करतो ना सगळे टीच्या एक्स इक्वेशन आहे, ज्यावेळेस टीच्या फॉर्म मध्ये आपण शिफ्ट करतो त्यावेळेस x² ला रिप्लेस करणार, 2x² ला रिप्लेस करणार आणि x dx ला सुद्धा रिप्लेस करणार. सगळं टीचं फॉर्म मध्ये आलं पाहिजे इक्वेशन. सो आता इथे येईल 1/4 1/8 0 टू इन्फिनिटी टी चा पॉवर 3 e टू द पॉवर मायनस टी dt. आता इथे n-1 ची व्हॅल्यू आहे किती? 3. n-1 is equal to 3. So n is equal to 3 plus 1, 4. तर तुमचा आन्सर येईल 1/4 इंटू 1/8 गॅमा n. सो गॅमा n चा आन्सर किती आहे? गॅमा n म्हणजे आहे 4. सो हा होईल 1/4 इंटू 1/8 गॅमा 4, म्हणजेच 1/4 इंटू 1/8 इंटू 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल म्हणजे काय असतो? राईट. सो त्यातला 2 ने डिवाइड करायचा. 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय 4 इंटू 8. सो हा होईल आयचा आन्सर येईल तुमचं आय इज इक्वल टू 3/16. तो हा झाला तुमचा गॅमाचा फर्स्ट टाईप. यात किती एक्झाम्पल झाले? 8 एक्झाम्पल झाले असतील जवळपास. ओके.
मायनस ई रेस टू मायनस एक्स डीएक्स इज इक्वल टू असतो गॅमा एन. बरोबर. सपोज जर म्हणजे आपल्याला काय पाहिजे एक्झाम्पल मध्ये ई पाहिजे आपल्याला. बरोबर. आधी ते ई आहे का एक्झाम्पल मध्ये? नाही, इथे आहे लॉग. तर मग काय करणार, लॉग एक्स ला आपण कन्सिडर करणार टी. लॉग एक्स ला काय कन्सिडर करणार, टी करणार. ज्यावेळेस लॉग हा शिफ्ट होतो राईट साइडला, डिवायडर होतो इकडे, त्यावेळेस तो होतो ई टू द पॉवर टी. एक्स इज इक्वल टू काय होतो तो, ज्यावेळेस लॉग शिफ्ट होतो त्यावेळेस तो ई होतो, ई चा पॉवर टी. बट ई चा पॉवर टी पण नाही पाहिजे आपल्याला, आपल्याला काय पाहिजे, मायनस पाहिजे ना इथे. तर मग काय करायचं, लॉग एक्स ला मायनस टी कन्सिडर करावं लागेल. तर त्यावेळेस तुमचं होईल एक्स इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस टी. ही स्टेप समजली का अभिषेक? डेरिव्हेटिव्ह काढा. dx इज इक्वल टू, आता ई टू द पॉवर मायनस टी चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तो असतो मायनस ई टू द पॉवर मायनस टी dt. ई टू द पॉवर मायनस टी चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस ई टू द पॉवर मायनस टी dt. आणि तिथे लिमिट सुद्धा चेंज होणार आहेत. लिमिट कशा चेंज होतील, आधी आपलं इक्वेशन एक्सच्या फॉर्म मध्ये होतं. बरोबर. आता लिमिट कसे चेंज होतात ते बघा प्रॉपर. आधी आपलं इक्वेशन एक्स मध्ये होतं, त्यावेळेस लिमिट किती होते, 0 अँड 1. आपण इक्वेशन कशामध्ये कन्वर्ट केलं, टी मध्ये. बरोबर. तो आता यामध्ये जर व्हॅल्यू टाकली आपण कशाची, एक्स ची व्हॅल्यू जर 0 टाकली तर लॉग 0 असतो इन्फिनिटी. आणि जर 1 पुट केलं एक्स ची व्हॅल्यू तर लॉग 1 असतो 0. तर तुमची लिमिट काय झाली आता, इन्फिनिटी टू 0. सो इथे येईल आय इज इक्वल टू 0च्या जागे होईल इन्फिनिटी अँड 1च्या जागे होईल 0. त्यानंतर एक्स, एक्स किती आहे, एक्स राईट. सो इथे आला मग ई रेस टू मायनस टी इंटू लॉग एक्स किती आहे, मायनस टी. याला आपण असं चौकटी ब्रॅकेट देऊयात. तर त्याचा पॉवर किती आहे, 4 आहे. याचा पॉवर 4. आणि डीएक्स ची ऐवजी काय येणार, मायनस ई टू द पॉवर मायनस टी dt. स्वतः नेक्स्ट स्टेपला काय येईल बघा, हा जो मायनस साइन आहे तो मी बाहेर लिहितो, इन्फिनिटी टू 0 ई टू द पॉवर, आता त्याचा दोघांचा फोर्थ पॉवर करायचा, तर हा होईल ई टू द पॉवर मायनस 4t इंटू मायनस टीचा फोर्थ पॉवर, तो होईल टीचा पॉवर 4. आणि हा इथला ई टू द पॉवर मायनस टी, त्याचा मायनस साइन आपण ऑलरेडी बाहेर काढलेला आहे. फोर्थ हा काय, फोर्थ आहे ना, फोर्थ पॉवर 4 होईल ना. ओके. सो आता दोन ई आहेत आपल्याकडे, इथे एक आहे आणि इथे एक आहे, दोघांचा पण बेस सेम आहे, पॉवरची सबट्रॅक्शन ऍडिशन काय असेल ते करायचं. सो मायनस 4 मायनस 14 मायनस टी किती होईल, तो मायनस 4 मायनस 1 किती होता, मायनस 5t होईल. अँड बाकी रिमेनिंग ऍज इट इज टीचा पॉवर 4 dt. आता हा जो मायनस आहे हा, आणि आपण लिमिट, आता आपल्याला लिमिट कशी पाहिजे, 0 टू इन्फिनिटी पाहिजेत. बरोबर. आपले लिमिट काय आहेत, इन्फिनिटी टू 0 आहेत. तर त्याला चेंज करायचं, 0 टू इन्फिनिटी करायचं. चेंज केल्यावर काय होतं, मायनस साइन येतो. सो चेंज केल्यामुळे मायनस साइन आणि हा मायनस साइन, ते दोघं काय झाले, प्लस झाले. तर हे झालं तुमचं कोणतं इक्वेशन, जनरल इक्वेशन गॅमाचं. बट आता इथं गॅमाच्या जनरल इक्वेशनला काय, एक्सचा कोएफिशियंट काही नसतो. तर आता सेकंड रूल काय आहे मग आपला, जर इथे इथं पॉवरला जर कोएफिशियंट असला, म्हणजे अशा प्रकारे ईचा पॉवर जर मायनस के एक्स असला, तर डिवाइड बाय काय असतो, के चा पॉवर एन. तर तिथे आपल्याला के ची व्हॅल्यू एक माहिती पाहिजे आणि एन ची व्हॅल्यू एक माहिती पाहिजे. तर के ची व्हॅल्यू किती येईल, कम्पेअर करून बघा. के ची व्हॅल्यू येणार 5. इथे बघा एक्सच्या शेजारी जो आहे तो के असतो, इथं टीच्या शेजारी जो आहे तो के असणार. सो के ची व्हॅल्यू झाली 5. अँड एन ची व्हॅल्यू किती होईल, हा एन मायनस 1 म्हणजे 4 आहे, तर एन ची व्हॅल्यू सुद्धा काय होईल, 4 प्लस 1 म्हणजेच 5. दोन्ही व्हॅल्यू 5 झाल्या. तुमचा आन्सर येईल मग आय इज इक्वल टू
गॅमा एन अपॉन के चा पॉवर एन. सो गॅमा एन म्हणजेच गॅमा 5 डिवाइड बाय 5 चा पॉवर 5. हे झालं तुमचं आन्सर. इथे पण लॉग आलेला आहे. काय करणार आपण फर्स्ट स्टेप, लॉग 1/y इज इक्वल टू, आपण आता टी कन्सिडर करूया. तो लॉग जर इकडे गेलो काय होईल, तो 1/y इज इक्वल टू e⁻t. बरोबर का? सो त्याचं क्रॉस मल्टी, हा इकडे घ्या वायच्या साईडला, वाय तिकडे घ्या. सो हे असं होईल 1/e⁻t इज इक्वल टू वाय. आणि यालाच आपण कसं लिहू शकतो, यालाच आपण लिहू शकतो y इज इक्वल टू e⁻−t. हा जो टी आहे तो जर वरती आला तर -t होईल, इनव्हर्स होईल. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. समजले की स्टेप? काय डाऊट असेल तर विचारा. डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy इज इक्वल टू e⁻−t चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, लास्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं आपण, -e⁻−t. अँड वापस आता इथे काय होणार, आपली लिमिट्स चेंज होणार. सो आधी आपलं इक्वेशन होतं एक्सच्या फॉर्म मध्ये, त्यावेळेस लिमिट होती 0 अँड 1. आता आपण त्याला कन्वर्ट केलं टीच्या फॉर्म मध्ये. सो 0 जर पुट केली तर हे होणार इन्फिनिटी, अँड 1 जर पुट केला तर ते होणार 0. सो तुमचं इक्वेशन मिळेल आय इज इक्वल टू इन्फिनिटी टू 0. आता लॉग 1/y काय आहे, डायरेक्ट टी आहे. सो टीचा पॉवर काय आला, हा n-1 इंटू dy म्हणजे काय आहे, -e⁻−t dt. सो आता नेक्स्ट स्टेपला आय इज इक्वल टू, हा जो मायनस साइन आहे, इन्फिनिटी टू 0 टीचा पॉवर n-1 e⁻−t dt. सो आता लिमिट्स आपल्याला चेंज करायचे, तर मायनस साइन प्लस होईल, हे होईल 0 टू इन्फिनिटी टीचा पॉवर n-1 e⁻−t dt. याचं काय आन्सर येईल सांगा बरं. याचं जर आन्सर तुम्हाला आलं तर समजायचं की तुम्हाला गॅमा पार्ट समजलाय. आता नेक्स्ट स्टेप काय येईल सांगा. हा जनरल फॉर्म्युला आहे ना, गॅमा एन. सो हे झालं तुमचा आन्सर. मग तेच n- हाच जनरल फॉर्म्युला डायरेक्टली गॅमाचा फॉर्म्युलाच आहे, टीचा पॉवर n-1 e⁻−t dt इज इक्वल टू गॅमा एन e⁻x dx. हा असा क्वेश्चन आहे. तीन, 3 मधला एक. हम्म. सो हा जो डिनॉमिनेटर आहे, आता e⁻x त्याला आपण कन्सिडर करायचं टी, e⁻मायनस e⁻t कन्सिडर करूयात, म्हणजे वरती गेलं तर -t होईल. काय केली पहिली स्टेप, e⁻x जो डिनॉमिनेटरचा आहे त्याला आपण काय कन्सिडर केलंय, e⁻t कन्सिडर केलंय. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सो हा होईल लॉग ऑफ e⁻x इज इक्वल टू, लॉग आणि कट होतो, इथं राहतो फक्त टी. सो आता यालाच आपण असं लिहू शकतो, एक्स लॉग ए, एक्स इकडे लॉगच्या आधी पण लिहू शकतो, लॉगरिथमची प्रॉपर्टी असते ती, इज इक्वल टू टी. सो एक्स इज इक्वल टू टी अपॉन लॉग ए, टी अपॉन लॉग ए ही झाली एक्स ची व्हॅल्यू.
बोला. आता डेरिव्हेटिव्ह करा. dx काय आहे? dx इज इक्वल टू dt अपॉन लॉग ए. सो आता ही व्हॅल्यू सगळ्या व्हॅल्यूच्यात पुट करा. आय इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी. आपल्याला लिमिट चेंज कधी करायचे? ज्यावेळेस असं 0 टू इन्फिनिटी नसेल त्याच वेळेस लिमिट चेंज होतात. ठीक आहे. सो आता एक्स ची व्हॅल्यू किती आहे? एक्स ची व्हॅल्यू आहे टी बाय लॉग ए. टी अपॉन लॉग ए चा पॉवर किती आहे? एक्स चा पॉवर किती आहे? एक्स चा पॉवर आहे ए डिवाइड बाय ए टू द पॉवर एक्स म्हणजे आहे ए टू द पॉवर टी अँड डी एक्स म्हणजे आहे डी टी डिवाइड बाय लॉग ए. काय केलं तर या स्टेप मध्ये बघा, एक्स टू द पॉवर ए होता, तो एक्स ची व्हॅल्यू आहे ही टी अपॉन लॉग ए, त्याचा पॉवर ए लिहिला डिवाइड बाय ए टू द पॉवर एक्स च्या ऐवजी ए टू द पॉवर टी जी पहिली स्टेप आहे ती लिहिली आणि डी एक्स च्या ऐवजी डी टी बाय लॉग ए लिहिला. ठीक आहे. आता 0 टू इन्फिनिटी याला सेपरेट सेपरेट करूयात. टी चा पॉवर ए डिवाइड बाय लॉग ए चा पॉवर ए. राईट. आणि जर e टू द पॉवर टी आहे, तो जर न्यूमरेटर आला तर काय होईल? तो e टू द पॉवर मायनस टी होईल तो. सो इथे राहील फक्त dt अपॉन लॉग ए. आता डिनॉमिनेटरला दोनदा लॉग ए आहे, एकदा पॉवर ए आहे, एकदा पॉवर 1 आहे. काहीच नाही म्हणजे 1 असतो. सो आता मग त्याला आपण बाहेर करूयात. 1 अपॉन लॉग ए चा पॉवर काय होईल? ए प्लस 1. 0 टू इन्फिनिटी टी चा पॉवर ए e टू द पॉवर मायनस टी डी टी. सो आता हा झाला गॅमाचा आपला ओरिजिनल फॉर्म. ए म्हणजे काय आहे? ए व्हॅल्यू आहे एन मायनस वन म्हणजे ए असतो. सो एन ची व्हॅल्यू काय झाली? ए प्लस वन. येस. सो आता आन्सर काय येईल मग? 1 अपॉन लॉग ए प्लस वन इंटू गॅमा एन. सो गॅमा एनचा आपल्याला आन्सर माहिती आहे, ते आहे ए प्लस वन. सो मग आय इज इक्वल टू येईल गॅमा ए प्लस वन डिवाइड बाय लॉग ऑफ ए डिवाइड बाय ए प्लस वन पॉवर ए प्लस वन. हे झालं आन्सर. आता एक्झाम मध्ये तुम्हाला आहे ना असं विचारू शकतात, ए च्या जागी व्हॅल्यू देईल कोणते तरी आणि ते सॉल्व्ह करायला सांगते. आता ते एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, सेम टाईपने सॉल्व्ह करायचं आहे. ए ची जागा 5 आहे. सो फर्स्ट स्टेप येणार 5 टू द पॉवर एक्स ला आपण कन्सिडर करणार ए टू द पॉवर टी. त्यानंतर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. So I will log of is equal to log of e to the power t. So I will x log 5 is equal to t. So x is equal to t upon log 5 and dx is equal to dt upon log 5. So I is equal to 0 to infinity. x ची व्हॅल्यू आहे t upon log 5 चा पॉवर 5 डिवाइड बाय e to the power t and dx आहे dt by log 5. So he will 0 to infinity t चा पॉवर 5 डिवाइड बाय लॉग 5 चा पॉवर 5 इंटू e टू द पॉवर मायनस टी इंटू डी टी डिवाइड बाय लॉग 5. हो. तर मग ते दोन लॉग 5 आहेत, तर त्याला आपण कॉमन बाहेर करूयात. लॉग 5 चा पॉवर 5 प्लस 1 0 टू इन्फिनिटी टी चा पॉवर 5 e टू द पॉवर मायनस टी डी टी.
सो हे आन्सर होईल 1/log 5 चा पॉवर 6 गॅमा एन. सो एनची व्हॅल्यू किती आहे ना, 5+1 दॅट इज 6. 5 म्हणजे काय असतो, n-1 इज इक्वल टू 5 आहे. सो n इज इक्वल टू 5+1 6. तर आन्सर राहील γ6/log 5 चा पॉवर 6 म्हणजेच I इज इक्वल टू 5 फॅक्टोरियल अपॉन log 5 चा पॉवर 6. सेम, काहीच बदल नाही.